दादा आलास? यो म्याला मरत पण नाही, दिवसभर ढोसत असताय, याला दिवाळी पण नाही. दादा बस. भाऊजी नमस्कार. तू पण नाही दूध आणू तुला? अहो आमच्या भाऊजींचा फिक्स आहे, सकाळी गावठी आणि संध्याकाळी पेंडा मुगा. चकण्यापासून सुरुवात होतंय दारूची. आधी चकना खातात, चकना खाल्ल्यानंतर दारू प्यायला लागतात लोका. भाऊजी पण पहिले चकना खाईत होतं म्हणून ताई दिली, त्याच्यानंतर चकना खाता खाता सवय लागली ना दारू प्यायला लागलं. ए ग्लास आण, ए गिलास आण. दादा हे पण लावली. ग्लास आणलं तू? तुला माहिती ना मी काचेच्या बाटल्या दारू पिता ग्लास मध्ये. एवढ्याचा काचेचा ग्लास, जा लवकर घेऊन ये. एका बेवड्याला आवडाला एक बेवडा व्हायला लागतं. तुम्ही करून घ्या भाऊ, भाऊबीज ओवळून घ्या तुम्ही. काचेचा ग्लास आण, तुम्ही करून घ्या भाऊ. मारून टाकेन तुला, खरंच करून टाकेन. मला काचेचा ग्लास घेऊन ये. ग्लासात कोणी पिले का दारू? काय ठेवला नाही काचेचा ग्लास आण. दादा कोण गोड कर. कंट्रोल भाऊजी कंट्रोल. ताई नको, तुझ्या प्रेमाने माझं तोंड ऑलरेडी गोड झाले. खाऊन घ्या खाऊन घ्या. दलिंद्याने सगळी वाट लावले. दलिंद्याने आका घर विकला, माझा सोना विकला, बांगड्याने दलिंद्रा. भाऊजी बरोबर नाही करते तुम्ही. काय बरोबर नाही करत मी? एक दिवस प्या ना स्टीलच्या ग्लासान, काय फरक पडतंय? मला काचेचा ग्लास पाहिजे होता दारू प्यायला. काय फरक पडतंय काचेच्या ग्लासान? अरे दादा यो रॅबिट झालेला कुत्रा आहे, याच्या नादी कशाला लागलाय? तुला दीदीला भेटायला जायचं असेल, याच्या नादी नको लागू. रोज रोज पिताय, याचा एक दिवस चांगला नाही जाई माझा. जायला घेऊन अख्ख्या संसाराची वाट लावून ठेवली यांनी. आता घर विकलं याच्यासाठी. वलन नाही, हातान नाही. चल नाही गाडी चल. माझ्या ताईचं वाटलं करून दादा ठेवलं. तू जा, जा तू ताईला भेटायला जा. मला ग्लास आण काचेचा. ना जा दादा जा. थँक्यू ताई. मला ग्लास आण. आणणार नाही.